हॅलो व्ह्यूअर्स, आज आपण या व्हिडिओमध्ये जर्मनीमध्ये जी नोकरीची संधी आहे याच्याबाबत आपण एक अगोदर व्हिडिओ टाकलेला आहे. तो व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल, तरच या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. तर त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा देईल आणि तुम्हाला हा व्हिडिओ संपल्यानंतर या कोपऱ्यामध्ये सुद्धा तुम्हाला तो व्हिडिओ दिसेल. जसं आपण पाहिलं होतं की जर्मनीमध्ये काम करण्याची सुवर्ण संधी आपल्याला महाराष्ट्र सरकारच्या करारामुळे मिळत आहे. यामध्ये आरोग्य विभागात सुद्धा जागा आहेत आणि हॉस्पिटॅलिटी क्षेत्र जसं की वेटर, डिलिव्हरी बॉयज किंवा गर्ल्स, पॅकर्स, मूवर्स, विमानतळावर तुम्ही हाऊस क्लिनिंग, सफाई कामगार म्हणून जर्मनीमध्ये, तसेच ड्रायव्हर, प्लंबर, सुतार यांच्यासाठी सुद्धा संधी आहे. त्यासाठी तुम्हाला अगोदर आपण जो व्हिडिओ टाकला आहे ना तो पाहावा लागेल. त्याची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. अगोदर सांगितल्याप्रमाणे इथे सुद्धा तुम्हाला शेवटी या कोपऱ्यामध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मिळून जाईल. तर तुम्हाला आता अर्ज करण्यासाठी काय करायचं आहे बघा. MAA.ac.in ही वेबसाईट आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी देईलच. या वेबसाईटवर आल्यावर तुम्हाला इथे हा दिसत आहे ना, महाराष्ट्रातील युवक युवतींना जर्मनीत रोजगाराची संधी. इथे येऊन तुम्हाला या ओपनवर टच करायचं आहे मोबाईलमधून किंवा कम्प्युटरवर असाल तुम्ही लॅपटॉपवर तर क्लिक करायचं आहे. यावर तुम्ही क्लिक केलं की असं पेज ओपन होईल आणि हे पेज ओपन झालं की तुम्हाला इथे दिसेल हा ग्रीन बॉक्स, जर्मनी देशात नोकरीसाठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करावे. तर तुम्हाला इथे टच करायचं आहे. मोबाईलवर असाल, लॅपटॉपवर असाल तर ते क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असं पेज मिळून जाईल. यामध्ये तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत ज्या आपण ऑलरेडी व्हिडिओमध्ये घेतलेल्या आहेत. तो व्हिडिओ तुम्हाला पाहावा लागेल, त्यामुळेच मी सांगत आहे. इथे पदांची माहिती इथे दिलेली आहे. तुम्हाला जर्मनी शिकायचं आहे तर त्यामध्ये तुम्हाला काय स्तर पाहिजे ते सुद्धा इथे दिलेलं आहे. तर तुम्हाला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करायचं आहे. तर तुमच्या पुढं असा एक अर्ज ओपन होईल. हा अर्ज आता तुम्हाला भरायचा आहे. अर्ज भरण्यापूर्वी तुम्हाला काही गोष्टी मी सांगतो. तुम्हाला यामध्ये जे काही कागदपत्र अपलोड करावे लागतील ना, त्याची साईज तुम्हाला 70 KB पर्यंत पाहिजे. म्हणजे आता जे कागदपत्र आहे त्याची साईज जास्त असते, 70 KB पर्यंत पाहिजे. तर ह्या डॉक्युमेंटची साईज 70 KB पर्यंत आणण्यामध्ये तुम्हाला जर काही समस्या असेल तर तसं तुम्ही कमेंट करून सांगा, तुम्हाला मी मदत करेल. आता इथे पहा, एंटर युअर नेम ॲज पर आधार कार्ड, पासपोर्ट. स्ट्रिक्टली आधार कार्डवर जसं तुमचं नाव आहे सेम टू सेम, काहीही फरक नसला पाहिजे. सेम टू सेम. इथे तुमचं लास्ट नेम, फर्स्ट नेम, मिडल नेम म्हणजे इथे तुमचं आडनाव, तुमचं नाव काय ते, आणि इथं तुमचं वडिलांचं नाव टाकायचं आहे. तुमची इथं जन्मतारीख टाकायची आहे. तुमचा नंबर, फोन नंबर जो की व्हॉट्सॲपला सुद्धा असेल तो नंबर, आणि तुमचा इथे ईमेल ID टाकायचा आहे. तुमचं लिंग इथे टाकायचं आहे. तुम्हाला तुमचा जिल्हा इथे टाकायचा आहे. तुमचा तालुका इथे टाकायचा आहे. तुमचं गाव, खेडं इथे टाकायचं आहे आणि तुमचा पिन नंबर इथे टाकायचा आहे. आणि एकदम करेक्ट पत्ता तुमचा इथे टाकायचा आहे. म्हणजे तुमचा घराचा नंबर अगोदर, घराचा नंबर झाल्यावर तुमच्या घराला नाव असेल तर ते निवासाचं नाव, कॉलनीचं तुमचं नाव, नंतर कोणता रोड असेल जवळपास त्याचं नाव, आणि जवळची खूण काय असेल तर त्याविषयी माहिती, असा एक तुमचा ॲड्रेस ते टाकायचा आहे. तुमचा जो पत्ता आहे तो आणि तुमचा जो कायमचा पत्ता आहे तो जर तुम्हाला वेगळा टाकायचा असेल तर इथं नो करायचं आणि इथं तुम्हाला तुमचा कायमचा पत्ता टाकायचा आहे. आणि जर तुमचा राहत असलेला पत्ता आणि कायमचा पत्ता तुम्हाला सारखाच ठेवायचा असेल तर तुम्ही इथं येस करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे.
नेक्स्ट केल्यानंतर तुमच्याकडे रहिवासी आहे का हे विचारलेलं आहे. मग इथे तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र अपलोड करायचं आहे. इथं तुम्हाला फाईल अपलोड करायची आहे आणि 70 KB पर्यंत असली पाहिजे बरं का. 70 KB पेक्षा जास्त फाईल घेत नाही. आणि हा JPG किंवा JPEG म्हणजे फोटोच्या फॉर्ममध्येच फाईल इथे घेतली जाईल. जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स असेल तुमच्याकडे तर येस करायचं. तुम्ही इथेच पूर्ण डिटेल द्यायचे. तुमच्याकडं कोणत्या व्हेकलचं, कोणत्या गाडीचं ड्रायव्हिंग लायसन्स आहे, ट्रकचं आहे, कशाचं आहे वगैरे, त्याचा नंबर, आणि मग इथं ते अपलोड करायचं आहे. टू व्हीलरचा असेल तरी तुम्ही करू शकता, कारण तुम्हाला डिलिव्हरी बॉय किंवा डिलिव्हरी गर्ल्सची सुद्धा संधी आहे. मग नेक्स्ट करा. नेक्स्ट केल्यानंतर इथे तुम्हाला 10वीचे तुमचे डिटेल्स, तुमचं कधी पास झाले होते 10वीला, ते इयर, पर्सेंटेज तुमचे 10वीचे किती होते, आणि इथं तुम्हाला 10वीची तुमची मार्कशीट अपलोड करायची आहे. 12वीला तसंच तुमचा स्ट्रीम काय होती, तुमची स्ट्रीम काय होती, सायन्स होती, आर्ट होती, कॉमर्स होती, तुम्ही कधी पास झाला ते वर्ष, नंतर तुमचं पर्सेंटेज किती होतं, तुम्हाला तुमची टक्केवारी इथे टाकायची आहे, आणि नंतर 12वीची तुमची मार्कशीट किंवा सनद इथे तुम्हाला अपलोड करायची आहे. आता तुम्हाला कोणत्या सेक्टरमध्ये जायचं आहे, हेल्थकेअरमध्ये जायचं आहे का हॉस्पिटॅलिटीमध्ये जायचं आहे की क्राफ्ट्समध्ये सुतार, प्लंबर वगैरे, का मिसॅलिनियसमध्ये डिलिव्हरी बॉय, सेल्स असिस्टंट वगैरे असे काही आहेत, तर तुम्हाला इथे ते निवडायचं आहे. समजा तुम्ही हेल्थकेअर जर निवडलं तर इथे तुम्हाला मग नर्स, प्रयोगशाळा सहाय्यक, रेडिओलॉजी सहाय्यक वगैरे वगैरे हे निवडायचं आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला तुमचं काही डिग्री वगैरे त्याविषयी काही तुम्हाला ॲड करायचं असेल तर तुम्ही इथे ॲड बटनवरून ॲड करू शकता. तर तुमच्या कोणती डिग्री आहे, त्याचं नाव, तुमचं बोर्ड, युनिव्हर्सिटी, तुम्ही ॲडमिशन कधी घेतलं होतं ते वर्ष, तुम्ही पास कधी झाले त्या वर्ष, तुम्हाला टक्केवारी किती होती ती इथे टाकायची आहे, आणि तुमचा इथं मार्क मेमो अपलोड करायचा आहे. तुम्ही अजून ॲड करू शकता इथे, जसं की समजा एक डिग्री केली, तुम्ही जर PG केली असेल तर PG ॲड करू शकता, किंवा 2 डिग्री असतील तर 2 डिग्री, 3 डिग्री असं ॲड करू शकता. त्यानंतर तुम्हाला नेक्स्ट करायचं आहे, इथे तुम्ही सध्या काम करतात का, कुठं रोजगार आहे का तुम्हाला, त्याची माहिती द्यायची आहे. जर तुम्ही काम करत असाल तर इथे येस करायचं आहे आणि तुमची माहिती द्यायची आहे. नसेल काम करत असाल तुम्ही तर इथं नो करायचं आहे, बेरोजगार असाल तर. आणि जर तुम्ही काही धंदा करत असाल तर इथं सेल्फ एम्प्लॉईड म्हणून करायचं आहे आणि सर्व माहिती द्यायची आहे. समजा इथे तुम्ही बेरोजगार असाल तर नो करायचं आहे आणि नेक्स्ट करायचं आहे. मग इथे तुम्हाला आता जर्मन लँग्वेज शिकवण्यासाठी ट्रेनिंग सेंटर निवडायचं आहे. तर त्यासाठी समजा तुम्हाला इथं तुमचा जिल्हा निवडायचा आहे, त्या जिल्ह्यामध्ये मग ट्रेनिंग सेंटर कुठे आहे ते निवडायचं आहे, आणि तुम्हाला बॅच निवडायची आहे. तुम्हाला कोणत्या दिवशी कोणत्या टाईममध्ये वेळ आहे इथे तुम्ही ते निवडू शकता. आणि मग तुम्हाला इथे ॲड प्रेफरन्सवर क्लिक करायचं आहे, तुमचा प्रेफरन्स ॲड होईल, आणि मग नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट केल्यानंतर विचारलेलं आहे की जर्मनमध्ये तुम्हाला जर्मन भाषेमध्ये काही अनुभव आहे का, किंवा काही तुम्ही क्वालिफिकेशन, काही सर्टिफिकेट तुमच्याकडे आहे का, तर इथे तुम्हाला येस नो करायचं आहे. तुमच्याकडे असेल तर येस करा आणि मग त्याची माहिती भरा, आणि नसेल तर नो करा, आणि मग सबमिट करून टाका हा फॉर्म. सबमिट केल्यानंतर तुम्हाला असा एक मॅसेज येईल, आणि हा नंबर येईल असा G1427 वगैरे, हा नंबर तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा नंतर तुम्हाला कामी येईल. अशा प्रकारे तुम्हाला हा फॉर्म भरायचा आहे. याबाबत अजून जर काही अपडेट आले तर आपल्या चॅनलवर टाकण्यात येतील. जर्मनीत काम करायची संधी आहे, सोडू नका. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.